पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरव्यवस्थापन, बुद्ध पौर्णिमेला सुट्टी, रुग्णांची गैरसोय. चाळीसगाव प्रतिनिधी. पातोंडा तालुका चाळीसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोरवेकर यांनी काल सकाळी 10:30 वाजता भेट दिली असता धक्कादायक चित्र समोर आले. अर्ज केंद्रावर एकही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नव्हते. दवाखान्याच्या आतील गेटवर बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज सुट्टी असल्याने दवाखाना बंद ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. या गंभीर प्रकाराबाबत अधिक माहिती घेतली असता बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवावीत अशा प्रकारचे कोणतेही आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेले नव्हते. असे असतानाही पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात आरोग्य केंद्र बंद ठेवून कर्मचाऱ्यांसहित सुट्टी घेतली. या आरोग्य केंद्राच्या प्रत्यक्ष पाहणीत अनेक खोल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य दिसून आले. विशेषतः प्रसूतिगृहात प्रचंड अस्वच्छता आढळली. तसेच रुग्णांच्या तपासणीसाठी असलेल्या बेडशीटही धुतलेल्या नसल्याने त्या अस्वच्छ दिसत होत्या. आजूबाजूच्या खेड्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी या दवाखान्यात आले होते. यामध्ये महिला, मुली आणि वृद्धांचाही समावेश होता. मात्र दवाखाना बंद असल्याची कोणतीही पूर्वकल्पना त्यांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या संपूर्ण प्रकाराच्या अनुषंगाने ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोरवेकर यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी या गंभीर प्रकाराची माहिती देऊन संबंधित डॉक्टर व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दवाखाना कोणत्या अधिकारात आणि कोणत्या नियमाने बंद ठेवण्यात आला या संदर्भात डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याव्यतिरिक्त या दवाखान्यातील डॉक्टर आणि काही कर्मचारी दवाखान्यात न राहता चाळीसगाव शहरात राहतात या प्रकाराचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर गैरव्यवस्थेमुळे आरोग्य सेवेपासून वंचित राहिलेल्या रुग्णांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागलेले आहे. बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी, बबलू आहिरे, ग्रामस्थ लाईव्ह, चाळीसगाव. Expiry only for internet. आपकी जी डोक्यात काही कचरा आहे वाटतं. इथं तर डायरेक्ट आहे बघ, बल्ब कशावर आहे पाहिलं का तू? डायरेक्ट कनेक्शन आहे बघ त्याच्यामुळे वर पाहिजे. याचे आकडे येते आहे ना, आहे का ते लुक करताना हे का लुक करतोय. अक्षरशः लुक करतोय ते. आता बघ सगळ्यात महत्त्वाची गंमत आहे. काय नाव आहे तुमचं? माझं रुपाली अतुल पाटील. कुठे राहता? पातोंडात. आज कशासाठी आले तुम्ही? त्यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत, त्या गोळ्या घ्यायला आले. कसलं काय आजार आहे त्यांना? टीव्ही झालेला आहे. टीव्हीचा हा. आणि आता त्या गोळ्या आज संपल्या आहेत. हो आणि ते घ्यायला तुम्ही आले. हो. आणि आज दवाखाना बंद आहे. पण मग आता सर या गोळ्या जर नाही राहिल्या तर तेच तब्येत बिघडणं काम होईल जाईल ना. बरोबर. कोण आहे वैद्य? कशासाठी आले होते तुम्ही दवाखान्यात? आज कशासाठी आले तुम्ही? कोणले? तुमले का? कशासाठी आले आज तुम्ही? बाबा हे तब्येत बरोबर आहे ना? तुम्ही हॅलो, हा नमस्कार.
पातोंडा आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहे. इथं 7-8 पेशंट आलेले, टीबी वाले, त्यांचे औषधं संपले. बाबा आहे 80 वर्षाचे आणि दवाखाना पूर्ण बंद आहे, गेट बंद आहे आणि पेशंट इथं आलेले, त्यांना काही कळवलं नाही. 2-3 अधिकारी इथं, मी पुरी शूटिंग घेतलेली आहे. शासनाचा GR आहे का आज आरोग्य केंद्र बंद ठेवा म्हणून? हा, मग आज ऍक्शन घ्या. मी सगळी शूटिंग घेतली. त्या पेशंटशी बोला, त्या बाईच्या नवऱ्याला टीबी आहे, तिथे इंजेक्शन औषधं संपले, इथे एकही डॉक्टर नाहीये. तिन्ही डॉक्टर पूर्ण इथं लावलेले आहे. 7-8 पेशंट इथं उभे आहे, त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. मी सगळी शूटिंग घेतलेली आता का पेशंटशी बोलाय. बाबा 80 वर्षाचे बाबा, पेशंटशी बोलाय बाईशी. सांगा त्यांना मोठे हॅलो. डॉक्टर. हा दादा, माझ्या मिस्टरांच्या गोळ्या संपलेल्या आहे. मग त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं ना का दवाखाना बंद राहील. आता गोळ्या जर नाही दिल्या तर त्यांची तकलीफ वाढेल ना. कारण त्यांना मागे पण असंच झालं, दवाखान्यात डायरेक्ट धुळ्याला न्यावं लागलं होतं. मग आता या गोळ्या कोण देईल आम्हाला? दवाखाना जर बंद राहील. पाठवा मग त्यांना पाठवा तुम्ही इथे लगेच. हा हा. आता 80 वर्षाचे बाबा आहे. 93 वर्षाचं वय आहे. 93 वर्षाचे. बोला 1 मिनिट. हॅलो. अहो आम्ही इथे दवाखान्यात यायचं ना. आता 93 वर्षाचा वयाचा माणूस आहे मी. इथं येऊन कोणी दवाखान्यात नाही, आम्हाला औषध देत नाही, काही नाही. आता गोळ्या पुऱ्याचे नाही, इंजेक्शन पुरं नाही मिळत आम्हाला. काय भानगडी आहे ताई? अहो तुम्ही वयस्कर हे nurse आहे का? त्याची काही किंमत करा. नाही ना. हे तपासायला गेलेत वाटतं. मग जाऊ नका म्हणा. नुसतं पोट साफ होत नाही, मला कसं वाटत राहील. डॉक्टरांना पाठवा. ए दीदी. आले बरं का इथं. हॅलो हॅलो हॅलो. हा फोटो महत्वाचा आहे बरं का. घेतला ना काका मी ती? सस्पेंड होतील ती घरी. हो, आज बंद ठेवताच येत नाही ना. बाबा राहू द्या वाचू द्या ना. हा ठीक आहे, जाऊ द्या. आता हे 25-30 पेशंट इथं, लेडीज येत आहेत. हा बोला त्यांचं, आणि त्यांच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे. मी आता जळगावला चाललो, देजोला भेटतो, यांच्यावर ऍक्शन झालीच पाहिजे. कारण इथं सगळ्या लहान मुलं महिला इथं आलेले आहेत आता, बरं का. आणि मी त्यांना इथं यांना बसवतोय, डॉक्टर पाठवा यांना इथं बसवतो मी सगळ्यांना. का आता जाऊ नका. मोठे डॉक्टर होते, तालुका डॉक्टर, त्यांच्याशी बोललोय, त्यांच्यावर ऍक्शन होईल. परंतु तुम्ही आता 15 मिनिटं थांबा, मला औषधं मिळतील तुम्हाला, बरं का. आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही ठेवलं की डॉक्टरने बंद नाही, बुद्ध ठेवायचं? पौर्णिमेची सुट्टी. हा? बुद्ध पौर्णिमेची शासनाचं GR आहे का? हो, शासनाची सुट्टी आहे. लाल रंग शासनात किती स्टाफ आहे तुमचा इथं? आमचा स्टाफ खूप कमी आहे. बरं, डॉक्टर कोण कोण आहे इथं? बरं हे सांगा, तुम्ही काय म्हणून काम करता? सिस्टर म्हणून. दवाखाना शासनाचा GR आहे, तुम्हाला माहिती आहे का? हो ना सर, शासकीय सुट्टी आहे ना. 1 मिनिट. तुम्हाला माहिती आहे का GR? 24 तास प्राथमिक आरोग्य केंद्र कधीच बंद ठेवता येत. आता सुट्टीच्या दिवशी कसं असतं सर, सुट्टीच्या दिवशी चालू असतं, पण कसं इमर्जन्सी डिलिव्हरी. हे पेशंट एवढे आले आता इथं, टीबी वाले. ओपीडी नाही सर, टीबी वाल्यांच्या गोळ्या चालू असतात. टीबी वाले येऊन बसले, दवाखाना बंद आहे. टीबी वाल्यांच्या गोळ्या चालू असतात सर, रेग्युलर गोळ्या असतात. आता मी आणि तुमच्या त्यांना प्रशांशी बोललो, हे तुमचे डॉक्टर मी सस्पेंड करतोच आहे आता. आता तुम्ही सुद्धा इथं असून सुद्धा दवाखाना बंद आहे, तुमचं काय जबाबदारी डॉक्टरची आहे? कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही. तुम्ही सांगता GR आहे, माहिती शासनाची सुट्टी आहे. शासनाने सुट्टी दिलेली नाही आणि शासनाची सुट्टी नाहीये. माझं नाव घ्या, मी किसन जोरवेकर, संपादक, दैनिक ग्रामस्थ, टाकळीचं सरपंच आहे. मी आता प्रशांशी बोललोय, तुमचे डॉक्टर येऊन राहिले, त्यांच्यावर ऍक्शन होणारच आहे. त्यांच्यावर ऍक्शन होणारच आहे. कारण दवाखाना हा 24 तास लोकांच्या सेवेत असतो. किती नर्स आहे तुम्ही? नाही, डिलिव्हरी नर्स किती इथे? नर्स म्हणून तुम्हाला कर्मचारी? गरजच नाही. 2च आहे का? परंतु तुम्ही दवाखाना इथं बंद ठेवला, एवढे पेशंट इथं आले, टीबीचे पेशंट इथं, ओपीडी त्यांचं घ्या. आणि ते करतो, रिपोर्ट करतो मी. चल, डॉक्टर येतोय बरं का. तुम्ही पेशंट आहे तुम्ही? येतोय डॉक्टर. पातोंडा येतोय बाबा. बसा, डॉक्टर येतोय. काय नाव आहे तुमचं? पातोंड्यावरून आले. हा, आणि काय त्रास आहे? हे तुम्हाला माहित नाही ना आज दवाखाना बंद आहे म्हणून? माहित नव्हतं ना.
तुम्ही कुठून आले? पेशंट म्हणूनच आहे ना? हा, थांबा, बोलवले मी आता, बसा. हे सगळ्यांचे फोटो घ्या. आता हे जे डॉक्टर यांची बापाचं राज्य आहे, पैसे एवढे घेतात, काय आज गरम पाणी दवाखाना पडलं बंद का? ठेवता येत नाही. गरम कोणत्याही पाणी पडलं? परिस्थितीत दवाखाना कधीच बंद नसतो. सगळ्यांचे फोटो घेऊन घ्या. काय आणि आता बोरखेड्यावरून आले का? हे पहा, या बोरखेड्यावरून आलेले आहे. आता डॉक्टर येतात, जाऊ नका, कारण जर मी हे केलं नसतं तर डॉक्टर आला नसता. पण आता 15-20 मिनिटं डॉक्टर येतात. त्यांनी नाही, पहिली गोष्ट दवाखानाच बंद ठेवता येत नाही. दवाखानाच बंद ठेवता येत नाही. बाबा बसून घ्या, तुम्ही त्यांना बसवा. आणि आता तुम्ही कोणीच जाऊ नका बरं का. 15-20 मिनिटं डॉक्टर येईल, तुम्हाला गोळ्या देईल आणि त्याला विचारा की त्याला म्हणा हे शासन तुम्हाला पगार देईल, कोणते नियमाने दवाखाना बंद ठेवला. मी तर केलीच तक्रार आहे का. आणि हे म्हणे आता म्हणजे चला काय दवाखान्यात पाहून घेऊ म्हणून मी इकडे आलो. आहे का भाऊ? जोरे कर केस. हा, एक काम करा, आता मी निवांत येतो कारण मला ना जळगावची मीटिंग आहे. इथं आल्यानंतर आता वास्तविक ही जबाबदारी इथल्या गावचा सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांची फार मोठी जबाबदारी. इथं तर इतका मोठा पुढारी आहे तर त्याला लक्ष देता येत नाही का? तो संजय भास्कर किती मोठा पुढारी आहे. या आरोग्य केंद्रामध्ये काय सुविधा? मी आता प्रसूतीगृह पाहिलं, सगळी घाण तिथं आतमध्ये काहीच नाहीये. काय सुधारणा करता तुम्ही माझ्या टाकळीमध्ये या, माझ्या आरोग्य केंद्रामध्ये या. मजा नाही साली कोणाची इकडे तिकडे जायची.